नमस्ते गाईज, देवकन्यास किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ओम श्री गणेशाय नमः. हे रविदास नगरमधल्या कॉलनीतलं गणपती मंदिर आणि हनुमान मंदिर आहे. तर मी तुम्हाला आज आमच्या कॉलनीमध्ये सर्व महिलांनी वडाची पूजा कशी केली आणि कसा एन्जॉय केला ते दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. इथं वडाची पूजा मस्त माझ्या वहिनी करत आहेत. इथं सर्व महिला एक एक घेऊन अशी पूजा करत आहेत वडाची. इथं माझी आता मनोभावे पूजा करून झालेली आहे. मी आता शूटिंगमध्ये येण्यासाठी म्हणून आपली आरती फिरवून घेत आहे. आणि माझ्या आता फक्त फेरे राहिलेले आहेत, तर ते मी घेणार आहे. 7 फेरे घेतलेले आहेत. इथं मी पूजा करून दर्शन घेत आहे. तर मी आता इथं वडाला दोरा बांधून 7 फेरे घेणार आहे की हाच नवरा 7 जन्मी भेटावा म्हणून. वट पौर्णिमेला बायका वडाची पूजा करतात. नवऱ्याला 7 जन्म हात भेटावं म्हणून आयुष्य मागतात. सावित्रीने तिच्या नवऱ्याला वडाची खाली बसून पडलेला असताना ते घेऊन आली. जीव आणला होता तिचा तिने, म्हणून हे वडाची पूजा करणं निघालेलं आहे परंपरेनुसार. तर सर्व महिला अशा एन्जॉय करतात दरवर्षीच. वडाच्या झाडाखाली बसले की आपल्याला ऑक्सिजन पण मिळतो, म्हणून पण आहे एक सायंटिफिक कारण. इथं महिलांच्या रील चालू झालेल्या आहेत आता. फोटो काढून मस्त एन्जॉय करत आहेत. वटपौर्णिमेच्या आता इथं महिला ओकाने घेत आहेत. नवऱ्याचे नाव घेऊन एन्जॉय करणार आहेत. पहा आहे काहींची आता ओकाने. नंदा आहेत, प्रेमळ धीर आहे, हौशी अमोलरावांचं नाव घेते वटपौर्णिमे दिवशी. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी दोन्हीराम जोगदंडचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. सत्य सावित्रीचा संदेश, सत्य हीच पत्ती. राजेंद्र घोटक्यांच्या नावाला कुणाचा उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अमृताचा जरा रमेश राय आहेत माझ्या मंगळसूत्राचा हिरा. सासू हौशी, सासरा हौशी, हनुमंत पाटलांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. रामाने आणले रामफळ, सीताने आणले सीताफळ, लक्ष्मणाने आणले चुडे, चंद्रकांतरावांचं नाव घेते सुवासिनी. आता झाले आता सर्व उकाने महिलांचे. इथं ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू. एकमेकीच्या ओटीमध्ये आंबा, गहू, जांभूळ, खोबऱ्याचे तुकडे असं देऊन ओटी भरतात. तर ते चालू झालेलं आहे आता. झाले आता पूजा करून आपापल्या निघालेल्या आहेत महिला.
काढला माझा काढ चला हा खाली नाही उतरायत बघा ना थोडं जमलं तर एक पायरी बघा ना एक पायरी हा जमलं आता जमलं बस झालं घ्या आता. इथे आणखी फोटो काढणं चालू झालेलं आहे. तिथं बघून घे नीट बघ ना तिथं बघून घे नीट बघ ना चला आम्ही आता पूजा करून घरी आलेलो आहे. तर माझ्या दारासमोर थोडं आम्ही मैत्रिणी मिळून असा फोटो काढण्याचा कार्यक्रम केलेला आहे. मस्त शूट घेतलं जरा वेगवेगळ्या ह्यानी झालं बायकांचा उत्साह वेगळाच असतो. जरा थोडं मेकअप वगैरे केलं नटलं की. माझ्या भावाच्या मुली इथे चिखल खेळत आहेत पावसात. कसा वाटला व्हिडिओ? लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंट करून सांगा. पुढच्या व्हिडिओवर भेटूयात. ओके बाय.